कितीतरी लोक वाईट परिस्थितीतनं पुढे आल्यात माहितीये. काहींनी लव्ह मॅरेज केलं म्हणून घरातच घेतलं नाही, काहींना लग्नानंतर भांडणवादी म्हणून बाहेर काढले, काहींची पहिल्यापासूनच परिस्थिती बेकार आहे. मग त्या परिस्थितीमध्ये हे नवरा बायकोच एकमेकांना नाही, नातेवाईक नसतात, पाहुणे नसतात, कोण मित्रमैत्रिणींचा ग्रुप नसतो, काही नसते. त्यावेळेला त्यांनी फक्त एकमेकांना साथ दिली, काहीतरी मार्ग शोधले. ती जी घाणेरडी परिस्थिती त्या दोघांनी फेस केली आणि त्यातनं ती आता पुढे आल्यात. त्यामध्ये एक 10-15 वर्षे गेली. त्यावेळेला कुणीही त्यांना कुठल्या सणाला, सुदीला, कार्यक्रमाला कुठंही बोलवत नव्हते. परिस्थिती गरीब ना. पण त्याच्यानंतर आता 10-15 वर्षांनंतर जी बदललेली परिस्थिती आहे, त्यांनी जागा घेतली, घर बांधलं, गाडी घेतली, काहीतरी चांगले इन्कम आहे. त्यावेळेला मात्र सगळे नातेवाईक पाहुणे येतात जातात. त्यावेळेला त्यांचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप वाढतोय. नातेवाईकांमधले काही जण अक्कल शिकवायला येतात की याय जायचं असते बाई, ओळखी ठेवायचे असतात बाई, माणुसकीच असत्या, काय घेऊन जायचंय होय. मग त्यावेळेला कुठे होते नातेवाईक, त्यावेळेला कुठे होते सगळे. जर रस्त्यावर जरी भेटले की नाही, येत जावा घरी, गरिबांच्या बघा वगैरे वगैरे. सांगायचं काय की वाईट परिस्थितीत तुम्ही एकमेकांना होतात ना, तेच ठेवा. हे जे तात्पुरती येतात ना ओळख दाखवायला, त्यांना लांबच ठेवा. ज्या वेळेला वाईट परिस्थितीत ज्यांनी साथ दिली त्यांना जवळ ठेवा. बाकीच्यांना रामराम करा आणि पुढे जावा. कुणाला वाईट वाटलं वाटू देत, स्वार्थी म्हणतायत म्हणू देत, आम्ही असंच आहे, लई चांगले हे सिद्ध करायला जाऊ नका, त्यात तुमचाच तोटा आहे. बरोबर आहे की